चला 12th मॅन चला दोन्ही टीमचे प्लीज, कारण स्कोर अपडेट करायचा असतो त्यामुळे तुमचं 12th मॅन प्लीज पाठवा. स्ट्राइकला स्ट्राइकला स्वप्नील आहे आणि नॉन स्ट्राइकला अनिकेत. स्वप्नील आणि अनिकेत. स्वप्नील आणि अनिकेत. तुमची शीतपवाडी ना? प्रदीप. प्रदीप की प्रतीक? प्रदीप. शीतपवाडी संघाच्या माध्यमातून पहिला गोलंदाज प्रदीप आणि फ्रेंड्स ग्रुप मंद्रुळकोळे या संघाच्या वतीनं स्वप्नील आणि अनिकेत ही जोडी मैदानावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न शीतपवाडी संघ जरूर या ठिकाणी करणार आहे, परंतु जो विद्यमान जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 1 बाउन्स गॅदर केलाय, तोपर्यंत दुसरे धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. स्वप्नील अनिकेत रनिंग बिटवीन द विकेट, टाळ्यांचा कडकडाट होतोय त्यांच्या पॅन्डल्स मधून. पहा प्रत्येक संघ या ठिकाणी आला 11 किंवा 10 खेळाडू, काही जण घेऊन आलेत, काहींचे तर 7च दिसले, परंतु क्रिकेटच्या जज्बातला नक्कीच सॅल्यूट करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पहा फास्ट भन्नाट वेग धारण केला होता, परंतु दिशा थोडीशी चुकीची होती. पंचांचा इशारा हरीश सरांचा आपल्यापर्यंत आलाय. इट्स अ वाईड बॉल. एक धाव अजूनही ऍड झाली. पुन्हा एकदा भन्नाट वेग या ठिकाणी धारण केलाय, समजू शकला नाही बॅट्समन आणि आणखीन एक निर्धाव बॉल येतोय. अशा प्रकारच्या बॉलची नक्कीच गरज आहे शीतपवाडी टीमला. रोखायचं आहे मोठ्या धावसंख्येपासून, या ठिकाणी विजयाचा आस्वाद त्यांना देखील घ्यायचा आहे आणि यशांच्या मागे देखील आस्वाद हॉटेलचा बॅनर देखील त्या ठिकाणी आम्ही लावलेला आहे. इथे मात्र एक सिंगल फक्त 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि एक सिंगल मात्र प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर स्कोर कार्डवर लागल्या धावा. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. प्रदीप पुन्हा एकदा तयार, यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. 100% एफर्ट दिलेत या क्षेत्ररक्षकाने आणि ते मात्र विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का लागला अनिकेतच्या रूपानं फ्रेंड्स मंद्रुळकोळे टीमला. नवीन खेळाडू आनंद मैदानाच्या आतमध्ये, परंतु हा अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातोय. खरं तर शिवछावा सनबूर टीमचे हे खेळाडू असावेत आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास सध्या दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण आत्ताच 2 विजय संपादित केलेत आणि नेत्रदीपक विजय त्यांनी संपादित केलेत. खरं तर गोलंदाजी अगदी धारदार त्यांनी केली आणि आता तीच टीम आपल्या समोरून व्यासपीठाच्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पुन्हा एकदा तयार, हा बॉल उचलून मारायचा होता. जवळजवळ आपण पाहिलं तर यशांचा वेध घेतला असता, परंतु जागेवर स्टॉप केला आणि तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी प्राप्त झालाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं या बॉलवर आणि या बॉलला तुमच्याकडे उत्तर सहजासहजी असू शकत नाही, त्यासाठी भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. हेलिकॉप्टर शॉट मारावे लागेल किंवा एकतर स्वीप करावा लागेल, परंतु तुम्हाला तुमची नजर असणं फार गरजेचं आहे, सातत्यपूर्ण सराव असणं फार गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली आणि पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्डवर लागल्यात 4 धावा फक्त. आपली एक वेगळी छाप या ठिकाणी शीतपवाडी टीम. खरं तर धारदार गोलंदाजी, भेदक मारा गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिली विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर अनिकेत आणि आता स्वप्नील आणि आनंद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. साहिल बॉलर, स्ट्राइकला बॅट्समन कोण आहे? राहुल. स्ट्राइकला कोण आहे? स्वप्नील.
राहुल गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याला अपाचारण केले. विश्वास दाखवलाय कर्णधाराने, सार्थकी ठरवावं लागेल. स्वप्नीलसाठी हा बॉल अगदी खोलवर टप्प्यावरचा आणि इथे फक्त सिंगल मिळेल, कारण अशा प्रकारच्या बॉलला तुमच्याकडे उत्तर नव्हतं. अगोदरचा देखील बॉल आपण तशाच पद्धतीचा पाहिला आणि एक धाव फक्त प्राप्त झाली आणि एका धावेने स्कोर फलक फक्त पुढे हलकासा सरकलाय, जो आता पोहोचलाय 5. या धावसंख्येवर आता स्कोर फलकाला वाढवायचं होतं, परंतु इथे सापळा रचलाय आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच सापडला गेला. आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना फ्रेंड्स ग्रुप मंदरुळ कोळे टीमचा आणखीन एक धक्का लागलाय आणि एक विकेटचं पतन झालंय. विकेटचं पतन सोबतच एक बॉल देखील खर्च होतो आणि त्यामुळे सिंगल डबल असेल किंवा एक विचारपूर्ण खेळी या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंना नक्कीच करावी लागेल, तर संघ आता संकटामध्ये सापडलाय. सुरुवातीचे खेळाडू खरं तर निष्णात आणि प्रतिभावान खेळाडू असतात, परंतु त्या प्रतिभावान खेळाडूंना देखील मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. नवीन खेळाडू आकाश मैदानामध्ये आलाय. आकाश पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, हा डिस्टन्स जास्त कव्हर केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि आलाय उत्तुंग षटकार. कारण या षटकाराची खरं तर गरज होती फ्रेंड्स मंदरुळ कोळे टीमला. या षटकाराची खरं तर गरज होती. म्हणजे एखादा व्यक्ती भरपूर प्यास लागली असेल तशी पाण्याची जशी गरज असते, आज मंदरुळ कोळे टीमला षटकारांची गरज आहे. स्टिकर यांचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, ओमकार कडून होणार नाही चूक. फलंदाज आणखीन एक बाद. तिसरा धक्का मंदरुळ कोळे फ्रेंड्स मंदरुळ कोळे टीमला. जास्तीत जास्त वेळ या धावपट्टीवर काढणं फार गरजेचं. धावा येतील, परंतु धावांसाठी थोडस गेम प्लॅन तुम्हाला चेंज करावं लागेल फ्रेंड्स मंदरुळ कोळे टीमला. स्कोर कार्डवर आत्ता लागल्यात 11 धावा, डबल डिजिट आत्ताच क्रॉस केलाय. दुसरं षटक आहे मार्गस्थ आणि पिचचा जर विचार केला तर फलंदाजांना पोषक अशा प्रकारची देखील पिच आहे. तुम्ही चांगलं काम करा, कर्तबगारी दाखवा, ही खेळपट्टी तुमच्या देखील प्रेमामध्ये पडेल. राहुल तयार. हा बॉलला देखील खोदून काढायचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो फक्त बघतच राहिलाय. त्याच्या डोक्याच्या वरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. सुपर से ऊपर, ये लगा सिक्सर. 17 धावा. सुरुवातीला पाहिलं तर अगदी कासवाच्या गतीनं मार्गक्रमण करत होता. चिंता लागली होती फ्रेंड्स मंदरुळ कोळे टीमला. 20 धावांपर्यंतचा पल्ला आपण गाठला गाय जाईल का, परंतु दुसरं षटक आहे. 2 षटकारांनी हा स्कोर फलक मात्र वेगाने पुढे सरसवलाय आणि आता आपण 17 या धावसंख्येवर हा स्कोर फलक पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता, दिशा खराब. पंचांनी इशारा दिलाय वाईड बॉलचा. एक सिंगल अजूनही ऍड होईल. 18 पर्यंत आतापर्यंत मजल मारली. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल का नाही, तोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय. एक सिंगल जरूर काढली, दुसऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होणार नाही. चला, रॉयल किंगमेन आणि मिरासवाडी दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. चला, पंचांनी इशारा दिलाय डिक्लेअर रन्स असेल म्हणजे एक धाव अजून ऍड होईल. गोलंदाज शेवटचा वापरला जातोय संतोष. स्ट्राईकला आपण स्वप्नील यांना पाहतो, जो सलामीवीर फलंदाज. नॉन स्ट्रायकरला आपण सारंग पाटील पाहतोय. शेवटचे षटक, पहिलाच बॉल, शॉर्ट अँड पूल करण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग झालं, वन बाउन्स बॉलला गॅदर केलाय. तोपर्यंत 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांनी काढल्या गेल्यात. आता एक सन्मानजनक स्कोर फलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी टीम शितपवाडीचा आपल्याला मंद्रुकोळेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. शितपवाडी टीम त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय. फटका चांगला आहे, क्रंचिंग साऊंड फ्रॉम द बॅट मधून आवाज आला आणि त्याच बरोबर मोहर या ठिकाणी लगावली गेली होती 6 धावांची. जसा आवाज आला, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट आणि 6 धावांची मोहर उमटवून षटकारासाठी बॉल ट्रॅव्हल झालाय. आणि या षटकार 6 धावानंतर स्कोर पालक पुन्हा एकदा 6 धावांनी पुढे सरसावेल. 27 धावा स्कोर कार्डवर लागल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 4. आता आपण पाहतो तिसरं षटक चालू आहे आणि 27 पर्यंत मजल गाठली, ज्याच्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. स्वप्नीलने ठोकला 1 षटकार, आकाशने 1, सारंगने 1. हा देखील बॉल स्टिकर एंडचा फटका. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय बॉलला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, सारंग देखील आलाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी राहिलाय आणि 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. 29 धावा 2.3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 29 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. कोधून काढायचा होता, घोषांकी क्षेत्राकडे बॉल चाललाय आणि बघता बघता डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि एक सिंगल अजूनही ऍड होईल. सिंगल डबलचा खेळ मध्ये चौकार षटकार भरपूर काही या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेत. भरपूर षटकार देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले, चौकार देखील पाहायला मिळाले. ज्यांनी चांगलं काम केलं, गोलंदाजांनी चांगलं काम केलं त्यांना विकेट्स मिळाला, फलंदाजांनी चांगलं काम केलं त्यांनी षटकार ठोकलेत. धावपट्टी अप्रतिम आहे. पूर्ण वेट केलाय, पूर्ण वेट ट्रान्सफर देखील केलाय बॉलवर आणि ते बॉलला फेकून दिलंय. बॉल डीप स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. हाय अँड हँडसम ह्यूज हिट, मनगटी पॉवर षटकार. चौथा षटकार आलाय. 24 धावा षटकाराच्या माध्यमातून मंद्रुकोळे टीमला सुरुवातीला पूर्णपणे दबाव तंत्र निर्माण केलं होतं शितपवाडी टीमने. आता तोच दबाव ट्रान्सफर केलाय पूर्णपणे आपल्या अपोजिट टीमवर. मंद्रुकोळे टीमने हा देखील बॉल आपण पाहू शकताय कौकोनाच्या डोक्यावरून षटकारासाठी जाईल. हात खोललेत आणि फेकून दिला शेवटच्या बॉलला षटकार. या षटकारानंतर स्कोर कार्ड पहा, अगदी वाऱ्याच्या वेगाने आता मात्र धावायला सुरुवात झाली आणि आता शेवटच्या बॉलवर 42 धावांची मोहर उमटवली गेली स्कोर कार्डवर या षटकाराने आणि आता 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. थोडीशी टीम मीटिंग केली जाते. संकटामध्ये सापडला गेलाय शितपवाडी टीम. लवसर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा होत्या, त्यानंतर 42चा टार्गेट. हे क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटी. वी विल नॉट प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट इन एनी कंडिशन. कारण का तर क्रिकेटमध्ये बाकी तर कधीच खरी ठरू शकत नाही. एखादा गोलंदाज मिळाला तर तो फलंदाज त्याचा घरपूस समाचार घेतो. ते आज या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल. चला, रॉयल किंग मेंट मिरासवाडी अगोदरच आपल्याला कॉल दिला गेलेला आहे, टॉस साठी यायचं आहे. रॉयल किंग मेंट अगोदरच आपल्याला टॉस साठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. चला लवकर या, दोन्ही कॅप्टन्स येतात, थोडस लवकर या प्लीज. ओमकार सुतार साहेब बाबा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. रॉयल किंग मेड विपक्ष मिरासवाडी. मिरासवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. या रॉयल किंग मेड
सचिन देसाई पाटण क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, एका बाजूला संतोष, मान्यवरांच्या शुभासीन नाणेफेक केली जाईल, मिरासवाडी संघ कॉल करेल, स्विंग द कॉइन, हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि यावर्षी संघाचा आपला प्रवास कसा राहिलाय? यावेळी आमचा संघाचा प्रवास नेहमीप्रमाणेच राहिला आहे, पण आम्ही आमचा संघ सालाबादप्रमाणे इम्प्रूव्ह करत आलो आहे आणि अजून इम्प्रूव्ह करून आम्ही 1 वर्ष इथे ट्रॉफी जिंकण्याचं ट्राय करेल. नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर तुम्हाला देखील यश लाभेल ही सदिच्छा. PTPL 4 दिवसांवर येऊन ठेपले, काय सांगाल सर? PTPL साठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आणि PTPL हा एक खेळ नसून हा एक परिवार आहे आणि त्या परिवाराला जपायचं काम बॉसनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्याला सुद्धा बॉसला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. ईशान चषक 2024 आयोजन कसं वाटलं? सर्वप्रथम तर राजू रोडे सर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष त्यांना सुखी समाधानी आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आयोजन म्हणायचं गेलं तर आयोजन हे नेहमीप्रमाणे चांगलं आयोजन आहे, सुंदर आयोजन आहे. आणि सर सकाळपासून मी बघतो ऑनलाईन, सर हे स्वतः इथे उपस्थित आहेत, सकाळपासून ते इथून गेलेले नाही आहेत, तरी त्यांनी या आयोजनाची स्वतः आयोजन करून स्वतः घेतलेली जबाबदारी ही पूर्णपणे दिसून येते. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, यावर्षी संघाची तयारी कशी राहिली? एकच प्रश्न विचारेन. संघाची तयारी आमची चांगल्या प्रकारे चाललेली आहे, आम्ही चांगला खेळ करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले, रॉयल 11 मेंढ प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. धन्यवाद. चला पहिलाच बॉल, फुलर लेनचा बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतात. अबाउट द वेस्ट, कमरेच्या वरून पंचांचा इशारा, इट्स अ बीमर कॉल पंचांचा आलाय. आणि एक पहिल्याच बॉलवर फ्री हिटची संधी देखील आली आणि एक धाव देखील प्राप्त झाली. आपण टॉस पाहिलं, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिनजी देसाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस घेतला गेलाय. खरं तर इथे मात्र फटका चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, त्यांच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार. मेन प्रदीप यांच्या बॅटमधून आपण देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटला टार्गेट त्यांना चेस करायचं आहे. टोटल पंचांचा इशारा आला वाईड, पहिला नो, त्याच्यानंतर आलेला वाईड बॉल. कुठेतरी दिशा थोडीशी चुकते गोलंदाजाची. पहिला गोलंदाज वापरला जातोय फ्रेंड्स मंदरुळकोळे संघाच्या वतीनं. पहिला बॉल होता नो, दुसरा बॉल आता आपण पाहू शकता वाईड बॉल. तिसरा बॉल कशा पद्धतीचा टाकला जाईल, दिशा मात्र चेंज केली आणि इथं खोलवर टप्प्यावरचा बॉल. ही लाईन आणि लेंथ अतिशय चांगली आहे आणि याच लेंथवर काम करावं लागेल गोलंदाजाला. फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी आपण स्वप्नीलची पाहिली. सारंगने देखील एक षटकार ठोकला गेला होता, त्यामुळे एक चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि टार्गेट समोर ठेवलं गेलंय 43 धावांचं. इथे स्क्वेअर लेगला बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतोय आणि बॉल सीमारेषा गाठतोय, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकार षटकारांची आता आवश्यकता आहे शीतपवाडी टीमला आणि ते चौकार षटकार आता यायला सुरुवात देखील झाली. टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यायचे फ्रेंड्स मंदरुळकोळे टीमला. शीतपवाडी टीम तयार आहे. मेंटेटेड पॉवर प्लेच्या पहिल्या बंधनाच्या षटकाचा वापर करून घ्यायचा आहे त्यांना देखील. राऊंड द विकेट हा देखील बॉल आपण पाहू शकतात, ब्लॉक होलचा चेंडू. अगदी तुम्हाला अशा प्रकारच्या फटक्यांवर फार काम करावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये आपण ओपन टेनिस क्रिकेट पाहतो. अर्थात गोलंदाज यावेळी मात्र समोर टाकला होता प्रणव, बॉलच्या खाली आहे. सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय. एक चौकार मारल्यानंतर प्रदीप यांच्या खेळीचा या ठिकाणी अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्डवर 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल, 1 टू गो आणि एक विकेटचं पतन झालंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय
प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी राहुल. स्वप्नील पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल शरीराचा वेध, गरकन फिरवायचा होता बॉल, मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला टार्गेट जरूर करायचं होतं, परंतु या ठिकाणी प्रयत्न फसलाय आणि शेवटचा बॉल आला डॉट. पहिल्या षटकाची संमतीची घोषणा आणि पहिल्या षटकाच्या संमतीनंतर स्कोर कार्डवर 10 धावा लागल्या गेल्यात. चांगलं षटक स्वप्नीलने ऑलराऊंडर परफॉर्मन्स या टीम मध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा, ज्यानं खरं तर बॅटिंग करत असताना 3 षटकार ठोकले गेले आणि गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली गोलंदाजी, धावा खर्च केल्या 10 पहिल्या षटकामध्ये. डबल डिजिट मध्ये आता पोहोचला गेलाय शितोपवाडी टीम, परंतु पल्ला फार मोठा गाठायचा आहे. 43चा पल्ला गाठायचा, 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. फार मोठं टार्गेट, आता आस्किंग रन रेट पूर्णपणे वाढत चाललेलं आहे. अजूनही जवळजवळ 33 धावांची गरज आहे. 16.50च्या सरासरीने आता चालायचं आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी तयार आणि संतोष असेल स्ट्राईकला. दुसरं षटक आहे, आता बंधन कोणत्याही प्रकारचं नसेल, मोठे फटके मारावे लागतील. तुम्हाला दिशा पाहावी लागेल, दिशेनुसार मारावं लागेल, मनगडातली ताकद दाखवावी लागेल, नाहीतर तुमच्यामधली प्रतिभा दाखवावी लागेल. भरपूर काही गोष्टी. भन्नाट वेग धारण केलंय, पूर्णपणे फसवलंय. ब्लॉकहोलचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि अशा प्रकारच्या बॉलवर सगळ्या गोलंदाजाची सातत्यानं नजर राहताना आपण पाहतोय. कारण हे एकमेव सूत्र आहे क्रिकेटचं, ज्याच्यामध्ये तुम्ही वाईड यॉर्कर किंवा यॉर्कर टाकू शकता, परंतु यॉर्करला देखील सध्या तुमच्याकडे उपाय आहे. जर तुम्ही हेलिकॉप्टर उडवलात तर यॉर्कर बॉल सुद्धा तुम्ही मारू शकताय, परंतु वाईड यॉर्कर सध्या भरपूर काही चर्चेत आहे. इथे मात्र खूप चांगली दर्जेदार कॅच, बॅटचा आवाज आपल्यापर्यंत, कटचा आवाज आपल्यापर्यंत आलाय आणि पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक विकेटचं पतन आणि संतोषानं परतावं लागतंय. मोठं टार्गेट आहे, टार्गेट चेस करायचंय, मोठे फटके मारावेच लागतील, रिस्क तर घ्यावीच लागेल आणि रिस्क घेतली नाही तर इथेच तुम्हाला मैदान सोडून जावं लागेल. आणि ज्यांनी आयुष्यामध्ये रिस्क घेतली ते नेहमीच यशस्वी झालेत. कारण आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी धोका हे पत्करावंच लागेल. तेजसचा हा बॉल, इथे मात्र पहा पंचांकडे पाहण्याच्या अगोदर बॅट्समन बॅट सोडून गेलाय, कारण हलकासा आवाज इथपर्यंत देखील आलाय की इथे विकेटचं पतन. आणखीन एक कॉट बिहाइंड द विकेट, आणखीन एक विकेटचं पतन आणि आता पूर्णपणे उतरती काळा शितपवाडी टीमला. पल्ला मोठा गाठायचा, आस्किंग रन रेट आता वाढत चाललेला आहे, त्यामुळे कमबॅक केले गोलंदाजाने. बॉलर इज ऑन हॅट्रिक. शेवटच्या हा विकेट जर मिळाला तर नक्कीच या ठिकाणी हॅट्रिक आजच्या दिवसातील तुम्हाला पहिली पाहायला मिळेल आणि त्यासाठी थोडंसं सापळा रचण्याचं काम केलं होतं. लेफ्ट हँडेड फलंदाज आले, क्षेत्ररक्षण थोडंसं बदलाव. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला डीपमध्ये, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, त्यामुळे ही क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतो. मिड विकेट या ठिकाणी स्क्वेअर लेग आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला तुम्हाला घोषांकित क्षेत्र आहे, त्यामुळे फार जास्त परिणाम पडणार नाही. गोलंदाज तयार, बॉलर इज ऑन हॅट्रिक, परंतु इथे टॅप केलाय, बॉल पकडला आणि लगेच क्षेत्ररक्षक स्वतः धावत आलाय. बॅट्समनच्या अगोदर तो धावत पोहोचला आणि ते विकेटचं पतन झालंय आणि अगदी पत्त्यांचा बंगला कोसळावा तशा पद्धतीने एकामागून एक विकेट आता माघारी परततात शितपवाडी टीमचे. लवसर क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या नसानसामध्ये भिनलेला आहे. आता मेन्स क्रिकेट पाहिलं, वुमेन्स क्रिकेट लीग देखील सुरुवात झाली आणि कालच मला वाटतं डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना रंगला होता, वुमेन्स प्रीमियर लीग. त्यामुळे सध्या वुमेन्स क्रिकेट देखील भरपूर गाजतोय आणि टेनिस क्रिकेट भरपूर वेगळ्या उंचीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये आता कोटीची उड्डाण टेनिस क्रिकेट देखील घायला सुरुवात झालेली आहे, गेल्या वर्षापासूनच झाली खरं तर. गोलंदाज तयार, अगदी समोर टाकला होता आणि इथे मात्र मेजवानी आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या झोन मध्ये, सीमारेषा पार, षटकार.
हॅट्रिकच्या प्रतीक्षेत होते सगळेजण, परंतु हॅट्रिक बसली नाही, परंतु खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि जी परिस्थिती होती, फ्रेंड्स मंद्रुळकोळे टीम पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या, त्यानंतर जो सूर पकडला गेला, अगदी गाडीवर बसल्यानंतर पहिला आपण गिअर टाकतो तेव्हा गाडी अगदी स्लो असते, परंतु जसं तिसऱ्या आणि चौथ्या गिअरवर तेव्हा 5वे गिअर टाकण्याची आपल्याला घाई असते. आणि मंद्रुळकोळे टीमने तसंच दाखवलं होतं. शितेवाडी त्याच मार्गावर पाऊल ठेवेल का? इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा दबाव तंत्र थोडंसं निर्माण होतं शितेवाडी टीमवर. कुठली मॅच चालू आहे? नाही आता कोणाची मॅच आहे? आता अच्छा 1 2 3 आहेत. स्कोर कार्डवर नाही सर, अजून 2 आहेत ना. अजून एक मॅच आहे. विजय आणि अजून एक आहे ना. स्कोर किती? ही सोडून 3 आहेत सर. 17 धावा स्कोर कार्डवर लागलेत. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. अजूनही 3 सामने व्हायचे आहेत. श्रीकर यांचा फटका तिथे फसलाय की काय? क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः बॉलवर आले, फॉलो थ्रू मध्ये बॉलला कलेक्ट केले आणि तोपर्यंत विकेटचं पतन. आता आशा पल्लवीत राहिल्या होत्या शितेवाडी टीमच्या, जवळजवळ संपुष्टात यायला लागल्यात, कारण आता धफलकर लागल्यात फक्त धावा 17 आणि या षटकातील बॉल शिल्लक असतील. शेवटच्या षटकातील 5 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे 5 बॉल मध्ये शरद नवीन बॅट्समन. अगदी बॉल लवकरच निघून गेलाय, बॅट थोडीशी उशिरा फिरली, पंचांचा इशारा आहे बॅटकट आणि एक सिंगल धाव अजूनही ऍड होईल. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या. सिंगलने भरपूर काही फरक पडणार नाही फ्रेंड्स मंद्रुळकोळे टीमला, परंतु चांगली गोलंदाजी. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आणखीन एका विकेटचं पतन. टाळ्यांचा कडकडाट होते. या मैदानावर उत्साह वाढवला जातोय, खरं तर आत्मविश्वास वाढवला जातोय गोलंदाजाचा. जसा फलंदाज आला आणि आल्या पावली प्रत्येकाला माघारी फिरावं लागतं, एवढी चांगली गोलंदाजी फ्रेंड्स मंद्रुळकोळे टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानावर आलाय. जो खेळाडू मैदानावर आला त्याचं नाव आम्हाला पाठ होईपर्यंत तो मैदानाच्या बाहेर जाऊन दुसऱ्या मैदानामध्ये येतो. सध्याच्या घडीला राजकारणात देखील तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. कोण कधी जातो, कधी कुठल्या पक्षामध्ये जातो काहीही कळेना, आणि तशीच परिस्थिती आता सध्या मैदानावर. लेफ्ट हँडेड फलंदाजाला पुन्हा धावाधाव या ठिकाणी सुरुवात झाली. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय मिड विकेटला आणि नेहमीच क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, स्वतः स्ट्राईक ठेवायची होती, आल्यासारख्याला 2 बॉल नक्कीच खेळायचे होते बॅट्समनला, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण काका यांना पाहतोय. त्यांचा एक रेकॉर्ड, त्यांची इतिहासाची पानं त्यांची देखील उलगडावी लागतील. सुवर्ण अक्षराने लिहिले त्यांचा इतिहास या मैदानावर सांगावा लागेल. जिव्हाळा चषक मध्ये मेडन ओव्हर त्यांनी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये एक विकेट हॅट्रिक देखील संपादित केली होती. ते आता गोलंदाजी मार्कवर आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आणि आपण पाहिलं तर 50+ वय त्यांचं आहे, म्हणजे 50 क्रॉस केलेली आहे, आणि तरी देखील खूप चांगलं बघा. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलचा टप्पा हा जरी चुकला असला तरी अगोदर टाकलेले बॉल अप्रतिम होते, आणि या बॉलवर आलाय षटकार. परंतु असं म्हणतात एज डझंट मॅटर, की एजचा तुम्ही विचार करू नका, त्याच्यातले कौशल्य, त्यांच्यातली प्रतिभा आणि ती टिकून ठेवण्यासाठी केलेलं त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न, ह्या गोष्टी नेहमीच आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आता औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये, याच्यानंतर आणखीन एक मॅच तुमच्या समोर येईल. तोपर्यंत हवेचा वेग थोडासा वाढलाय. मैदानावरचं जे दुपारी रखरखत ऊन या ठिकाणी लागत होतं, आता थोडीशी शीतल छायेमध्ये तुम्ही खेळण्याचा आनंद घ्याल. कोळीवाड्याचे मैदान, दिवा कोळीवाडा, मुंबई, नवी मुंबई
आणि या नवी मुंबई परिसरातील खरं तर देखणं मैदान आहे. भरपूर कमी मैदानं नवी मुंबईमध्ये अवेलेबल होतात, परंतु इथे पहा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न या क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि इथे फ्रेंड्स मंदरुळकोळे ही टीम या ठिकाणी जिंकलेली आहे. विजेते संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप चांगला खेळ शितपवाडी टीम. आपण देखील केलेलं आपलं देखील मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपण एंट्री घेतलीत. राजू रोडे सर यांचा वाढदिवसाचं निमित्त आहे. ईशान चषक 2024च्या निमित्तानं आपल्या या ठिकाणी आभार.